सुरविसदवकाणम् अंतातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 56 नंबरची गाथा आहे. उदयेन उवसमेण या खयेण दुहिं मिस्सिदेहि परिणामे जुत्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिण्णा। उदय, उपशम, क्षय, क्षयोपशम व परिणाम स्वभावाने युक्त असे जीवाचे 5 गुण आहेत व ते विस्ताराने शास्त्रात सांगितलेले आहेत. त्यातल्या औदयिक भावाचं काय व्याख्या सांगितली होती? जे पंचास्तिक आहे, नाही लागणार बसा, म्हणजे त्यातलं काही नाही आहे, विश्लेषण करतोय त्यामुळं हो लागणार होता, ते कापड हे होतं म्हणून शिवलं. तर काय सांगत होते? औदयिक भावाची व्याख्या काय केली? हां, कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे भाव होतात त्याला म्हणायचं औदयिक भाव. आणि त्या औदयिक भावाचे एकूण 21 भेद केले. नुसतं ठेवा, मी सरकवून देऊ. तुम्ही नका शिवा, मी जस्टर घेतलं होतं ना. तर कर्माच्या उदयाचं निमित्त असताना औदयिक भाव होतात असं सांगितलं. जीवाचे परिणाम आहेत हे औदयिक भाव. म्हणजे त्याच्यामध्ये जे लेशारूप औदयिक भाव आहेत त्यातल्या नीललेशाचं वर्णन बघतोय आपण. लेशा म्हणजे आपण काय सांगितलं होतं? ते पण जीवाचे परिणाम आहेत. कर्म नका बघू, लेशा म्हणजे कशाय, म्हणजे त्या कर्मांचा उदय म्हणून मला असे भाव झाले असं नाही आहे. कर्म किंचितकर आहे, कारण जीव स्वतंत्रतेने आपले परिणाम करतोय. तिथं निमित्त रूपाने ते कर्म असणार आहेत, पण कर्मामुळे जीवाला कशाय होतात असं नाही. का? कारण कशायाचं निरंतर उदय चालू आहे. आणि मग त्या गुणस्थानामध्ये काय, श्रेणी आरूढ झालेल्या जीवांना सुद्धा कशायांचा उदय चालू आहे की, पण म्हणून काय ते कशाही झालेत असं नाही. तर त्याच्यामध्ये काय घेतलं होतं आपण? जे नीललेशाचे परिणाम आहेत त्याच्यामध्ये काय घेतलं? कसे भाव आहेत नीललेशावालाचे? शोक करतो हे घेतलं होतं ना. सगळं धर्म करेल, पूजा करेल, करायची इच्छा नाही आहे एकतर अंतरंगामध्ये, पण आला करायला बसला तर शोक करत करत सगळ्या क्रिया करणार. त्यामुळं तिथं त्याला पुण्याचा बंध का पापाचा आश्रव बंध. त्यामुळं अशी क्रिया धर्म म्हणली जाणार नाही. मग ती अशुभ क्रिया आहे, अशुभ भाव आहेत. मग ते थोडेसे लक्षणं बघितली होती आपण की महामानी असतो, महामूर्छा, महामानी, काय होतं? महास्तब्धो. महामानी महास्तब्धो कृत्याकृत्य विचारकः महामूर्छो महारंभो नीललेशा निगद्यतः. तेच की ते प्रवचनमध्ये मिळाले होते, पण ते कशातले आहेत ते माहीत नाहीत मला. ग्रंथाचा आधार पाहिजे होता त्यासाठी. तेच सगळ्यांना सांगितले, कोणाला मिळालं तर मला सांगा. नाही, त्याच्यात गाथा नाही आहेत, फक्त विश्लेषण आहे. तर आता पुढं बघायचं होतं की तो शोक करणारा असतो हे सांगितलं होतं. रागी, द्वेषी, मोही आहे किंवा महामानी आहे, महास्तब्ध आहे, अविचारी आहे, हे सगळं काल लक्षण आपण बघितलं होतं. म्हणजे कशाय अंतरंगामध्ये ठेवून राहतो आणि बोलणार नाही. काय प्रश्न विचारलं तर उत्तर देणार नाही. नम्रता नाही आहे परिणामामध्ये, एक विनय नाही आहे, अनादराचे भाव आहेत. त्यामुळे तिथं मौन घेऊन राहणं हे महास्तब्धतेचं लक्षण नीललेशामध्ये सांगितलं. किंवा आता काय म्हणलं, घरामध्ये सासूवे आहेत, सासरे आहेत असे, आणि त्यांच्याकडून
त्यांचं ऑब्व्हियसली त्यांची पिढी वेगळी, तुमची पिढी वेगळी, त्याच्यामध्ये काय ना काय बिनसतं, परिणाम थोडेफार वेगळे असतात. त्यामुळं मग त्यांनी काय विचारलं, सारखं विचारलं. हां, मग हे झाले महास्तब्धतेचे. अंतरंगामध्ये आता मुनिराज पण बोलत नाहीत की, पण परिणामामध्ये कसा फरक आहे, मग त्याला म्हणायचं अशुभलेशा. ज्ञानपूर्वक आता काही जर तिथं तुम्ही सोडली असेल ती क्रिया, बोलला नाही, काही प्रतिक्रिया केली नाही वगैरे, तर ती गोष्ट वेगळी. पण अज्ञानाने वैरभाव धरून हां, मग तिथं पण म्हणलं जर मान कषाय असेल तर तिथं त्याला म्हटलं की तो कोणाचं ऐकायची पण तयारी नसते जेव्हा तिथं त्याला त्या कषायांनी तो पीडित असतो त्यावेळेस. हां, ते सांगितलं होतं अविवेकी असतो. आणि काय सांगितलं लक्षण मी, कृष्णलेशाचा लक्षण काय घेतलंय की आजकाल हे करतायत ना, लव्ह मॅरेज करतात किंवा धर्म सोडून वर्तन करतात. हा जीव कृष्णलेशावाला असतो. कसं काय? हां, का पण कृष्णलेशामध्ये का घ्यायचं? कृष्णलेशावाल्याचे भाव कसे असतात म्हणून सांगितलं होतं, न स्वतः करतो न इतरांना करू देतो. मग हा जीव कृष्णलेशावाला कसा? तर स्वतः प्रेरित झालाय की धर्म सोडायची तयारी आहे, आणि तो समोरच्याला पण सांगतोय काय, तू काय आई वडिलांना वगैरे विचारायला जाऊ नको, आपण पळून जाऊ. म्हणजे हे झाले कृष्णलेशेचे परिणाम, धर्माला तोडण्याचे, सोडण्याचे भाव. स्वतः पण सोडेल आणि दुसऱ्याला पण तिथं प्रेरित करेल. त्यामुळं असा तो जीव कृष्णलेशायुक्त असतो. आणि एक छान काय उदाहरण सांगितलं की समजा काय म्हणायचं, धर्मसभा चालू आहे किंवा पंचकल्याणिक वगैरे महोत्सव आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी पात्र व्हायचं आहे, काय म्हणतात, तीर्थंकरांचे माता पिता, इंद्राणी वगैरे असे होतात ना. मग त्याच्यामध्ये त्यांनी अनाऊन्स केलं कोणाला माता पिता व्हायचं आहे. पण अट असती काय, जे तीर्थंकरांचे माता पिता होणार त्यांना आजीवन ब्रह्मचर्य घ्यावं लागतं. खोटं खोटं नव्हे, नाटकात नव्हे, आजीवन रिअल लाईफमध्ये तुमच्या. आणि तर ते पद त्यांना मिळतं आहे. आणि नेमकं काय झालं की ते त्यांचं वक्तव्य ऐकून, तिथली सगळी सभा बघून, ते सगळं दृश्य बघून वैराग्य झालं. तर एक 25 वर्षाचं जोडपं, नवीन लग्न झालेलं, आणि ते दोघं उठले आणि म्हणले आम्हाला माता पिता व्हायचं आहे. हां, म्हणजे सोपी गोष्ट आहे का, आजीवन ब्रह्मचर्य इथून पुढं. आणि मग ते झाल्यावर सगळ्या लोकांनी म्हणले किती ग्रेट, भारी, लय छान. हां, आणि त्याच्याने प्रेरित होऊन तुमचा मुलगा उठला आणि म्हणला आम्हाला पण व्हायचं आहे माता पिता. तुम्ही काय म्हणणार? म्हणले लय शाळा झालाच, बस खाली. म्हणजे तिथं दुसऱ्याच्यासाठी प्रेरणा करतोय, पण तेच आपल्यावर आल्यावर न स्वतः वैरागी होतोय, न त्यांना वैराग्य होऊ देतोय. असे झाले भाव, हे कृष्णलेशेचे परिणाम. म्हणजे सहज त्यांनी कसं आपण धर्मापासून स्वतः दूर होतोय आणि इतरांना दूर करतोय कळत नाही. मग असं सगळ्या गोष्टीमध्ये उपवास करताना काय करायचं नाही, उपवास वगैरे म्हणजे स्वतः नाही करणार, इतरांना करू देणार नाही, तर तिथं सुद्धा मोहाचं लक्षण सांगते बरं का. हां, म्हणजे ते उलटं ढकलायचं पुढं किंवा त्याला स्थिर करायचा प्रयत्न राहिला बाजूला. कशायाने आपण काय करतोय, मोहाने तोडायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हे योग्य नाही. आता समजा शाळा आहे, परीक्षा आहे, अभ्यास करायचं सोडून काहीतरी तुमचा मुलगा प्रवचन ऐकत बसला आणि काहीतरी वाचत बसला, असं होत नाही. पण एक एक्झाम्पल, तुम्ही काय म्हणणार, आत्ता सुचलंय तुला, ठेवते. म्हणजे तोडलं का नाही, सहज तोडतो आपण, असं कळत नाही आपल्याला. इंटेन्शन नसलं तरी सुद्धा अंतराय कर्माचा बंद होतो. हां, म्हणून असं कळत न कळत कुठं ना कुठं आपण दोष करतोय. आणि मग ते पण एक काय सांगितलं की घरातल्या सगळ्यांना समजा शुद्ध भोजनाची सवय आहे, आणि ती बायको काय म्हणती, लय वेळ जातो म्हणती, काय तर करून खावायचं. असं मी म्हणल्यावर काकींना म्हणलं, काका चांगलं बाहेरचं खात नाही, पोरगं पण खात नाही त्यांचं म्हणल्यावर, तुम्हाला आणि कला आहे तुमच्यामध्ये, सगळं मस्त करून खाऊ घालू शकता. पण त्यांना अभ्यासाची रुची आहे, स्वाध्यायाची. ते म्हणले लय वेळ जातो. मग काय झालं सांगा, असं एक दिवस काय तर केलं होतं बरं का त्यांनी, आणि त्यांना दुपारी 1 वाजले किचनमधनं बाहेर यायला. ते म्हणले बघा, एकच डिश केली तरी 1 वाजले. म्हणले तुम्ही ह्या परिणामांनी उलटं तुम्ही त्यांना करून खाऊ घालताय, स्वतः खाताय ना शुद्ध, तरी पुण्याचा बंद आहे म्हणले. आणि उलटं
जर असं आपण म्हणलं की 5 मिनिटात मी आपलं सगळं रोटली भाजी करणार आणि बाहेर येणार, असलं काय मी वेगळं आगळं करत बसणार नाही. ह्याच्यामध्ये जर त्यांना भाव झाले की आपल्याला इथं काय मिळत नाही, आपलं जाऊन आम्ही जैन थाळी खातो पण बाहेर जेवणार, म्हणजे काय झालं उलटं त्यांच्या पाप प्रवृत्तीला आपण निमित्त ठरलो तर पापाचं बंध झालं. म्हणून उलटं तुम्हाला आचार्य हे पण सांगायलेत, करा खावा भरपूर भोगा पण पुण्यबंध आहे शुद्धतेच्या पुरस्कारामुळं. हां, म्हणजे एक धर्म प्रवृत्ती राहिली ना त्याच्यामध्ये, अभक्ष राहिलं. बाहेरचं जे काय आहे ते भलेही तुमचं जैन म्हटलं तरी सुद्धा ते अभक्षच आहे. कधीचं काय तुम्हाला खाऊ घातलेलं असतं काय माहिती असणार आहे, तुमच्या सगळं घरातलं सगळं नीट पाळून केलेलं असतं, कशावरून. म्हणून असलं खाणं योग्य नाही. आणि कोणाला खायचे भाव झाले तर त्याच्यामध्ये त्यांना परावृत्त करायला पाहिजे. पण आपल्या वर्तनामुळं आपल्या प्रमादामुळं जर त्यांना बाहेरचं खाण्याचे भाव झाले तर त्याचा पापबंध तुम्हाला सुद्धा होणार. तुमची काय म्हणायचं, तुमची परिणती कशी असायला पाहिजे, तुम्ही करून खाऊ घालताय तर माझ्याकडून सगळं व्हायला पाहिजे, त्यांना चांगलं मिळावं, त्यांना भाव होऊ नयेत. त्यांचं झाले भाव ते खाल्ले त्याची गोष्ट वेगळी, तुमच्या परीने तर सेफ राहिला ना तुम्ही करून खाऊ घातलात तर उलटं बाहेर जाणार नाहीत, खाणार नाहीत ते. आणि तेवढे संस्कार करा ना, तुमच्या हातात आहे. जे अन्न करणार त्याच्यावर संस्कार असे करा की धर्म उतरेल त्याच्यामध्ये. पण आपण क्लेश करत मलाच करावं लागतं किंवा किती करून खाऊ घालायचं, किती दमतच नाहीत खाऊन असे काय तर भाव केले तर तिथं उलटं त्यांचे पण भाव बिघडणार आहेत खाणाऱ्याचे. म्हणून ह्या सगळ्या अशुभ लेशा झाल्या. आणि जिथं तुम्ही ज्ञानपूर्वक शुद्धतेपूर्वक काय म्हणायचं हिंसा होणार नाही अशा रूपाने जे काय करणार आहे त्याच्यामध्ये पुण्यासर होणार किंवा शुभलेशा रूपाने परिणती होणार. तर नीललेशाचं पुढचं लक्षण सांगायलेत काय, मूर्खता करतो हा जीव. म्हणजे काय, शास्त्र म्हटलं कोणाला तरी ऐका शिका तर काय म्हणेल आम्हाला काय समजत असतं एवढं, म्हणजे असल्या ठिकाणी मूर्खता करणार. आणि तेच जाऊन बाहेर डॉक्टर इंजिनियर असलं सगळं शिक्षण घ्यायला शाण्यात. म्हणजे नीललेशावाला जीव धर्माच्या बाबतीमध्ये पुढाकार घेत नाही ना, त्यामुळं हा सांगितलं काही समजून घ्यायचा प्रयत्न करणार नाही आणि त्या ठिकाणी तो मूर्ख आहे असं प्रवृत्ती करतो. मोठे ज्ञानी हुशार लोक मुलं त्यांना म्हटले धर्माचे 4 गोष्टी शिका. म्हणजे जे कोणी क्वालिफाईड आहेत, एकदम डिग्री होल्डर आहेत, एकदम बेस्ट काय म्हणायचं तुमच्या एज्युकेशनल फील्डमधले एकदम टॉप लेवलचे आहेत, त्यांना म्हटलं हे शिका. काय म्हणणार हो, आपल्याला काय समजत असतं होय असलं. म्हणजे तिकडं नाही कसं समजलं बरं तुम्हाला, तिकडच्या फील्डमधलं म्हणजे काय म्हणायचं रुची अनुसारी वीर्य असतं. आणि मग त्यांची रुची तिकडं असल्यामुळं ते तिकडंच त्यांचा कल असणार. मग त्यांना म्हटलं काहीतरी 4 गोष्टी शिका, प्रवचन ऐका, तर मूर्खता दाखवतात की आम्हाला काय प्रवचन समजत नाही, समजणार नाही, किंवा आम्हाला काय पूजा करायला येत असती का. म्हणजे असल्या गोष्टी करून ते धर्मापासून दूर जाणार. तर धर्मक्षेत्रामध्ये मात्र मूर्खता दाखवतो तो नीललेशावाला जीव. मग त्यांनी एक उदाहरण दिलं होतं तिथं की मुलगा आहे घरामध्ये बसलाय आणि त्याला काय त्याचं काम करत होता, काय टी व्ही बघत असेल, काय अभ्यास करत असेल वगैरे काहीतरी करत असेल, आणि तुम्ही म्हणला त्याला की जरा मला पाणी आणून दे एक बादलीमध्ये, आणि त्याला उठायचं नव्हतं, करायचं नव्हतं. तो काय करणार माहिती, पहिल्यांदा कुरकुर करणार, नाही म्हणणार वगैरे. पण कळलं की जबरदस्ती आहे आता वडिलांची की आणून दे पाणी. त्याला पाणी भरायचं नसेल, जबरदस्ती सांगितलं तर मूर्खता दाखवणार, मला उचलतच नाही, नाहीतर घेऊन जाणार तर काय म्हणतात खंगाळत असं सांडत. ते म्हटले कशा ज्याची तीव्र असते ना त्याच्याच भांड्यातलं पाणी सांडते. जे कोणी शांत परिणामी शुभलेशावाला असेल ना त्याचं काय म्हणतात ते घागरातलं पाणी जरा पण डळमळत नाही, हालत नाही, पडत नाही. पण जो असं काहीतरी कषाय असेल, त्याच्या अंतरंगामध्ये विभाव असतील तर सगळं काम काय म्हणायचं विस्कटात करणार. काहीतरी भाजी मूळ म्हणलं तर वाकडी तिकडी कशी तरी मोठी मोठी करणार, किंवा काय काय कर म्हणलं भाजी रोटली कर म्हणलं तर कुठले पण नकाशे असणार. मग असा तो मूर्खता दाखवत करणार, जाणून बुजून काम चुकवण्याचे भाव असतात. आणि असं करून
स्वतःलाच फसवतो तो जीव. म्हणजे येत नाही आहे का, त्याला माहीत आहे मला सगळं येतं आहे, पण येत नाही असं दाखवतो. म्हणजे दुसऱ्याला नाही त्रास त्याचा, स्वतःला त्रास देतोय तो. भाजी आणायला सांगितली तर कशी आणणार, आणायची नव्हती ना मनामध्ये, कसली आणणार, नव्हतेच कोण भाजी विकणारे, म्हणून काय मिळाली तसली मी आणलो, काय बोलायचं नाही आता. म्हणजे काय झालं, हे सगळे नीललेशावाले दुसऱ्या वेळेस त्याला सांगूच नाही आपण असं. तर ही अशी करायचं नसल्यावर काय तरी बिघडवणार कामाला त्या, असा तो जीव नीललेशावाला. तसंच म्हटलं ना की समजा सकाळचं कॉलेज वगैरे असायचं पूर्वी, आता पण असेल माहीत नाही आपल्याला. तर थंडीचे दिवस होते आणि सगळी प्रेझेंटी फुल बरं का, मुलांची प्रेझेंटी कमी असायची. तर तिथल्या प्रोफेसरने विचारलं त्यांना की रोज बघितलं त्यांनी इतकी थंडीचे दिवस आणि सगळी फुल प्रेझेंटी मुलींची. त्यांना जरा शंका वाटायची की असं कसं काय, यांना कसं काय कंटाळा येत नाही, म्हणजे काय नको वाटेल, बंक करतील असं दिसत नाही. पण पोरांकडची साईड जरा असं कमी असायची प्रेझेंटी. मग एक दिवस बोलवलं आणि विचारलं एका ग्रुपला मुलींच्या की म्हणले तुम्हाला आळस वगैरे कसं वाटत नाही, तुम्ही रोज एकदम रेग्युलर आहे, एकदम छान वाटलं म्हणले ते प्रोफेसर. तर त्यांनी काय म्हटलं, हे तसं काय नाही आहे म्हणले, इथं 12 वाजेपर्यंत आम्हाला कॉलेज अटेंड करता येते, घरी राहिलो रिकामं राहिलो तर सगळे परिचित आहेत, तुम्ही पण तेच केलं दिसते. म्हणजे तिथं पूर्ण अटेंडन्स कसं काय असं त्यांनी विचारलं. तर म्हणले घरात बसल्यावर कोण तर कामाला झुमतंय, त्याच्यापेक्षा इथं येऊन निवांत बसलेलं छान. हे कोण, नीललेशावाला जीव. म्हणजे अशा प्रकारचे जे काय परिणाम करतो, तर तो जीव अशुभ परिणामामध्ये अशुभ कर्माश्रव करतो, हे त्याचं लक्षण आहे. म्हणजे तो आपले कसे परिणाम आहेत का हे टॅली करण्यासाठी बघायचं आहे बरं का, दुसऱ्यासाठी नाही. आणि हे लक्षण बघितलं होतं आपण, काय, ईर्ष्या करतो. ईर्ष्येचे परिणाम सुद्धा आता कृष्णलेशामध्ये पण होता ईर्ष्याळू जीव, पण आता त्याच्या कंपॅरेटिव्ह हा थोडंसं कमी समजून घ्यायचं, त्याची तीव्रता कमी आहे एवढंच. तर जसं श्रीमंत सेठजी होते एक, आणि त्यांना 5 सुना होत्या. काय, किती आहेत सुना काका, 5 सुना आहेत त्याला. तर ते एक सून गेली शिखरजीच्या यात्रेला, आणि गेल्यावर तिने सांगितलं, घरी येऊन सांगितलं आल्यावर रिटर्न की 15,000 रुपये खर्च झाले. आता त्या काळची गोष्ट आहे बरं का. मग दुसरी सून काय केली, मी पण जाणार, गेली शिखरजी गेली बरं का, 20,000 खर्च करून आली. तिसरी सून गेली, आता 5 सुना गेल्या तर काय व्हायचं दिवाळं त्या सेठजींचं. म्हणजे भावपूर्वक केले असते आणि पैसा गेला असता तर काय नाही, पण काय भावनेने गेले, तिने केलेत ना, तर यापेक्षा मी जास्त खर्च करणार. म्हणजे असल्या परिणामांनी अशुभ कर्माश्रव होतोय, किंवा दुर्गतीचा दुःखाचा बंध होतोय हे कळत नाही. दागिने आणले, साडी आणली वगैरे, हे सगळे ईर्ष्येचे परिणाम असे 2 बायकांमध्ये दिसून येतात. पुरुषांमध्ये सुद्धा ईर्ष्या असते बरं का. ठीक आहे, लक्षण महत्त्वाचं सांगितलं की स्त्रियांचं लक्षण ईर्ष्या असतं म्हणून, पण पुरुषांमध्ये सुद्धा अशी चढाओढ वगैरे दिसून येते. तर तिथं असे परिणाम केलात तर नियमाने स्त्री पर्यायाचा आश्रय होतो त्याच्यामध्ये, कारण ईर्ष्या हे स्त्री पर्यायाच्या बंधाचं कारण सांगितलं, मायाचारी वगैरे हे म्हणतो ना आपण. त्यामुळे असे परिणाम आपल्याकडनं होऊ नये ह्याची खबरदारी घ्यावी. जरी स्त्री आहात तरी ईर्ष्या करू नकात, आणि पुरुष आहात तरी ईर्ष्या करू नकात, कारण पुढच्या पर्यायासाठी त्याच्यामध्ये आपल्याला बंद होणार आहे. म्हणून पुन्हा स्त्री होण्याचे भाव हे या ईर्ष्या परिणामाचं फळ आहे. तिसरं सांगितलं काय पुढचं, निद्रालू. म्हणजे काय, हे झालं होतं, थोडंसं विस्तार करायचं होतं म्हणून राहिलं. म्हणजे त्याला स्वाध्याय करायला बसलो, प्रवचन ऐकायला बसलो, झोप आली तर जागे व्हा, जागते रहो. जर प्रवचनामध्ये किंवा असं पूजा करताना किंवा धर्म कार्य करताना तुम्हाला झोप आली तर समजून घ्या तुम्ही नीललेशेमध्ये आहात. कृष्णलेशावाला सुद्धा झोपाळू घेतलं होतं, त्याचं पण लक्षण निद्रालू काहीतरी. तर म्हणजे काय म्हणायचं, आत्मकथा ऐकायला इंटरेस्ट नाही म्हणून झोप येतो, आणि तेच रात्री 12 वाजता पिक्चर बघायला बसलेला असेल तर का नाही झोप येत, तिथं झोपेची वेळ असती.
म्हणजे ज्याला चांगल्या गोष्टीमध्ये प्रमाद होतोय, झोप येते, कंटाळा येतोय, तो जीव नियमाने दुःखाकडे चाललाय हे समजून घ्या. त्याचा नियमाने आसरव असा चालू आहे की दुर्गतीला जाणार. म्हणजे आपण स्वतःसाठी बघा, दुसरं त्याचं कशासाठी. तर मी जर प्रमाद करतोय ऐकण्यामध्ये, शिकण्यामध्ये किंवा काहीतरी समजून घेण्यात, स्वाध्याय करण्यात, तर तिथं रुची नाही आहे आपली, हे पण लक्षण होतं. कारण बाहेर रुची आहे म्हणून कुठलंही सिरियल किती वेळा बघितलं तरी कंटाळा येत नाही. आणि तेच एकच शास्त्र 2 वेळा वाचल्यावर वाचले की परत तेच काय वाचायचं. म्हणजे असे परिणाम चुकीचे होतात. जिनवाणीची किंमत झोपेच्या गोळीप्रमाणे करतो. हा जीव निर्लेशावाला आहे. बाहेर झोप येत नाही म्हणून एक गृहस्थ होते आणि त्यांना रात्री झोप लागायची नाही. आता त्यांचा अभिप्राय चांगला असेल बरं का, पण मी एक सांगायला लागले. मग त्यांना असं विचारलं, तुम्हाला झोप लागत नाही, असं त्रास आहे, मग काय ट्रीटमेंट केली का नाही. ते म्हटले सगळी ट्रीटमेंट झाले, इवन त्या सिडेटिव्हचा सुद्धा माझ्यावर परिणाम होत नाही म्हणले. पण मी काय करतो, मग शास्त्र घेऊन वाचत बसतो म्हणले. शास्त्र वाचायला की झोप येते. म्हणजे आता त्यांचं अभिप्राय काय होतं मला माहीत नाही. चांगली गोष्ट आहे की जर स्वाध्यायातून त्यांना काहीतरी ग्रहण होऊन मग नंतर त्यांचा रोग तो कमी होत असेल तर असं म्हटलं तर चांगली गोष्ट आहे. पण झोप यावी म्हणून वाचलं तर तो काय म्हणायचं, स्वाध्यायसुद्धा त्याला पापाश्रवाचं कारण झालं. हां बरोबर. प्रयोजन जर योग्य असेल तर ती क्रियासुद्धा सफल आहे, नाहीतर नाही. पुढं सांगितलं, हा जीव काम वासनेमध्ये आसक्त असतो. मग दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, किंवा काय म्हणायचं कुठलं काळ वेळ क्षेत्र बघत नाही. आणि जसं की आता शिखरजीच्या डोंगरावर गेल्यावर लोक काय करतायत, कसंही गळ्यात हात घालणे, सेल्फी काढणे, कुठल्याही तिथं अश्लील क्रिया करणे, कसलंही काहीही चालू आहे. काय राहिलं का तिथं क्षेत्राचं महत्त्व. आता अन्य धर्मीय येऊन तिथं ते पिकनिक पॉईंट म्हणून करायला ती गोष्ट वेगळी, ते करणं सुद्धा चुकीचं आहे. पण जिनधर्मीत जाऊन असं करू लागले तर मग ते परवा ओरडले ना कोणतरी की तुम्ही शिखरजीला जाऊन काय केला, पार्श्वनाथ टुकेवर त्या पायऱ्यांवर बसून देवाकडं पाठ करून आम्ही फोटो काढलो. शाणे का वेडे, सगळेच हे करत आहेत. एक जण आहे होय, ते एक काय म्हणायचं फोटो काढायचं प्लेस झालं आहे, ते एक पॉईंट झाला आहे तिथला. सगळे त्या लाईननी बसायचं त्या पायऱ्यांवर आणि म्हणले देव मागं राहिलेत, कुठं लक्षात येत आहे का तिथं. मग आपला फोटो, आपलं इमेज, आपलं सगळं सगळ्याला कळावं अशी मागं भावना. त्यामुळं हे चुकीचं आहे. मग कुठल्याही रीतीने काम चेष्टा करण्यामध्ये हा वेळ काळ किंवा काय ती परिस्थिती, कोण लोक आहेत जवळ हे बघणार नाही अशी. आणि तुम्ही काय करताय आजकाल, ते स्टेटसला ठेवा किंवा त्या फोटो मोबाईलला ठेवा, व्हायरल करा, त्या काय म्हणतात फेसबुकला वगैरे घाला. हे असल्यामध्ये लोकांना हे पण कळत नाही की आपण अकृत्य न करण्यायोग्य कार्य करतोय आणि परत ते व्हायरल करतोय सगळ्यांना. तर एक घटना सांगितली होती मला, कोण तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, मला नाही माहिती, जाऊ देत नाव नको. फलटणचं एक फॅमिलीमध्ये त्यांचं नवरा बायको आणि सासू सासरे घरामध्ये आणि मुलं त्यांची काय असते. तर त्या सासू सासऱ्यांचा स्वभाव धार्मिक आणि काय म्हणायचं एक भारदस्त पर्सनॅलिटी त्यांनी. तर त्यांची सून पण त्यांना असं मिळाली किंवा तिची पण प्रवृत्ती अशी की जर हे अशा विचारसरणीचे आहेत तर त्यांच्यासमोर आपण चांगलं राहायला पाहिजे. असं नाही की आता त्या काळातली गोष्ट जेव्हा आम्ही तिथं होतो आणि त्यावेळेस आम्हाला हे कळलं तेव्हा, तर ती म्हणाली की मला गाऊन घालून बाहेर यायला सुद्धा नको वाटतं. बाहेर सासरे असतात, मग रूममध्ये काय त्यांनी करत असताना झोपताना वगैरे कपडे बदलून झोपत असतील की गाऊन, पण बाहेर येताना साडीच. आणि म्हणले असं मोठ्यांच्या समोर अशा वेशमध्ये जायला नको वाटतं. मग हे संस्कार बघा. आणि आजकाल सगळे जे काय टाकतायत ना फोटोज वगैरे, म्हणजे मर्यादाच राहिली नाही त्याला काय. म्हणजे स्वतः पण भोगी झालेत किंवा कामातूर आहेत आणि इतरांना सुद्धा, मग कोणाची दृष्टी तुमच्यावर चुकीची पडायला काय कमी राहणार. मग त्याची बायको चांगली आहे माझ्यापेक्षा असं म्हणण्यात सुद्धा दुसऱ्याला काय म्हणायचं शीलाचं दोष लावला आपण आपल्या प्रवृत्तीवरून. मग हे कळत नाही आज मुलींना मुलांना. त्यामुळं असलं करू नये एवढं आपण सगळ्यांना सांगायला पाहिजे आणि आपण तसं पाळायला पाहिजे. आपल्याकडून जेवढं होतं तेवढं तरी आपण करतोय ही चुकीचं आहे अब्रह्मसेवन. आणि आपल्या निमित्तात दुसऱ्याला तसं करण्याची तशी भोगण्याचे परिणाम होणं म्हणजे त्याचंसुद्धा आसरव, त्याचंसुद्धा पाप आपल्याला. म्हणून असे परिणाम तुमच्याकडे बघून धर्माची प्रवृत्ती वाढती का हो कोणाची,
हे असं धर्म करतात, आपल्याला पण करायला पाहिजे असं वाटतं का? कुठे आहेत पोरी आज? मग सांगायचं पोरींना, आपण पण असं करतो, बाहेर जातो आणि जेव्हा आपले कसली पण वेशभूषा केशभूषा कशी असती हो, आणि मग ते बघून दुसऱ्याला का नाही तसे भाव होणार? म्हणजे हे करतायत आजकाल तर सर्रास हेच चालू आहे, एक जोडी जे करेल ना सगळं बघून दुसऱ्या जोड्या तेच करतायत. म्हणजे असं नाही की त्यांना रोकायला पाहिजे, उलटं त्यांना सांगायला पाहिजे की असं करू नका, हे चांगलं नाही, किंवा आपण चांगले कुलीन लोक आहोत, आपण धर्मक्षेत्रामध्ये वाढलेले धार्मिक लोकांचा आपल्याला गायडन्स मिळालेलं आहे, त्यांचे अनुयायी आहे आपण, असं करायला नको असं तुम्ही सांगायला पाहिजे. पण उलटं ते केलेत म्हटल्यावर आपण पण तसंच करणार. कसलेही कपडे घालणं, कसली वेशभूषा करणं, कुठल्याही ठिकाणी जाणं वगैरे हे सगळं कुलीन लोकांचं लक्षण नाही. मग हे सगळं सांगितलं काम वासनेला वाढवणारं आहे, आणि अशा क्रिया करण्यामध्ये ज्याला आनंद वाटतो तो जीव म्हणजे निर्लेशायुक्त अशुभ परिणामी आहे, नियमाने नरकाला जाणार किंवा तिर्यंशाला जाणार. मनुष्यामध्ये जन्मला तर सांगितलं त्यांनी निर्लेशावाला जीव हीन मनुष्य होऊन जन्मतो, म्हणजे नीच गोत्र म्हणा किंवा अपंग म्हणा, अशा कसल्याही रीतीने जो चांगला कुळातला वगैरे नाही होणार, अशा मनुष्यांमध्ये जन्मला जर अशुभलेशावाला जीव तर दुःखी कष्टीच राहणार, अशाच फॅमिलीमध्ये जन्मणार, अशाच मनुष्यामध्ये त्याचा जन्म होणार, किंवा मॅक्झिमम गेलाच देवगतीला तर नियमाने भवनत्रिक म्हणजे देवदुर्गतीला प्राप्त होणार. मग कुठं सुख मिळणार आहे हो? तुम्हाला आत्ता या क्षणिक भोगामध्ये सुख वाटते, ह्या सगळ्या एन्जॉयमेंटमध्ये असं वाटतं की तुम्हाला हे म्हणजेच आपलं जीवन आहे, हे म्हणजे सुख आहे. कुठं जाऊन काय फळ मिळणार ह्याचं? पूर्वी सगळं रूमच्या आत असायचं, कोणाला दिसू नये अशा क्रिया असायच्या. आज रूममध्ये काय राहिलंच नाही आहे, सगळं उघड्यावर चालू आहे, आणि मोबाईल हे सगळ्यात घातक साधन आहे की जे तुम्हाला प्रेरित करते कशा प्रकारे काय करायचं आणि काय नाही. पण त्यातून विवेकाने आपण ग्रहण करायला पाहिजे की हे ग्राह्य आहे का अग्राह्य. म्हणून असे परिणाम आपल्याला कधी न हो. आपल्या संपर्कात असणाऱ्या सगळ्याला हे सांगा, हे असल्या ठिकाणी तुम्ही काय म्हणता ऐकत नाहीत किंवा काय म्हणायचं त्यांचं चालतंय, हे किती योग्य आहे हो? आणि तेच म्हणले असते उद्या ते तुमच्या समोर येऊन की आम्ही जाणार आहे लग्न करून दुसऱ्या घरात, काय म्हणायचं दुसऱ्या जातीत, तर तुम्ही काय करणार? परावृत्त करणार का नाही त्यांना? नाहीतर ऐकतच नाहीत म्हणून सोडून देणार का? म्हणजे तुमचं रोल आहे ना तिथं खंबीर राहावा एवढ्या गोष्टीमध्ये, जिथं की ते त्यांच्या निमित्तामध्ये इतरांचे परिणाम बिघडवत असतील तर. त्यामुळं आपल्याकडून संस्कार चुकतायत हे स्वीकार करा पहिला, आणि आपण आपल्या वागण्यात चूक होती आहे म्हणून आपल्याकडं बघून पुढची पिढीसुद्धा तशीच वागती आहे. म्हणून म्हणलं हे करणं योग्य नाही. जेवढ्या लवकर समजणार आहे तेवढ्या लवकर उद्धार आहे, नाहीतर दुसऱ्याचं बघून आपण जे चुकीच्या क्रिया करतोय हे धर्म नाही, अधर्म आहे. हित कशात आहे, अहित कशात आहे, किंवा काय करण्यायोग्य आहे, काय अकार्य आहे, ह्याचं सुद्धा ज्याला विवेक नसतो तो निर्लेशावाला जीव आहे. पुढं सांगितलं होतं काय? बहुआरंभी म्हटलं होतं ना, महाआरंभी. बहुआरंभ म्हणजे काय करणार हो? काय सांगितलं होतं? बहुआरंभ करतो म्हणजे काय करतो? काय बहुआरंभ करतो म्हणजे अनावश्यक परिग्रह गोळा करणार, अनावश्यक कार्य करत राहणार. जसं की उपवास आहे आज, काय करायचं असतं उपवासाच्या दिवशी? इकडचे कपडे काढणार, तिकडचे भांडे काढणार, तिकडचं आवरायला काढणार, रिकामच आहे ना आज दिवसभर म्हटल्यावर असल्या आरंभाच्या क्रियांमध्ये वेळ घालवणार. किंवा म्हणले काय हलवा कर, खवा कर, काहीतरी असल्या गोष्टींमध्ये, काय चिवडा कर, लाडू कर, असल्यामध्ये वेळ घालवणार, तर उपवासाचा किती उपयोग? मग असा जीव सांगितलं आपला वेळ त्या व्रताच्या दिवशी, उपवास म्हणजे आपल्या निकट राहण्याचं दिवस आहे ॲक्च्युली, पण तिथं तो बाहेर वेळ घालवणार, तर बहुआरंभी झाला. म्हणजे त्याचं त्या दिवशी उलट निर्जरा व्हायला पाहिजे त्याला, त्याच्या परिणामांनी, त्याच्या त्या उपवासादी तपाने. पण नियमाने इकडं असं वेळ घालवला तर त्याला उलट पापाचा बंध होणार. उपवास आहे म्हटल्यावर जास्त वेळ चर्चा, ध्यान, स्वाध्याय किंवा काय प्रवचन ऐकणं अशा ठिकाणी घालवण्याऐवजी जास्त वेळ आरंभादी क्रियांमध्ये घालवतो.
तर असे आरंभ करण्याने त्याला अशुभलेशेचा आश्रव बंद होतो. ज्यांना स्वाध्यायाची रुचीच नसेल ते आपले कपडे, काहीतरी वस्तू, शोकेस वगैरे असलं साफ करण्यामध्ये, काहीतरी जाळ्या काढण्यामध्ये असलं वेळ घालवणार. काढले का जाळ्या? परवा रात्री आम्ही घेतलं होतं. जे जैनांचं घर असतं ना त्याच्यामध्ये मकडी असत नाही. मकडी म्हणजे कोळी. कोळीचं घर ते जैनाचं घर नसतं. ज्याच्या घरामध्ये कोळीचं घर असतात ते. का असं लक्षण केलं? कारण प्रमाद आहे ना. ज्याच्या घरामध्ये ज्याच्या प्रवृत्तीमध्ये प्रमाद आहे, आळस आहे, त्याच्या घरातच अशा जीवांची उत्पत्तीचं साधन आहे. जीव हिंसेचं साधन आहे ते. कारण ते जे जाळ्या बनवणार त्याच्यामध्ये अनेक जीव अडकणार, मरणार. तर ते आपण त्यांना आयतन बनवल्यासारखं झालं. तुमचं घर म्हणजे तुम्ही काय बनवलं? हिंसेचं स्थान. म्हणून म्हणलं जैन धर्मी प्रमादी नसतात. जिनधर्मी, धर्मप्रेमी असणारे त्यांच्याकडं नियमाने ते सगळ्या रीतीने तत्पर असतात. स्वच्छता असू दे, शुद्ध भोजन खाणं असू दे, स्वाध्याय ध्यान असू दे, किंवा कुठली धर्माची क्रिया असू दे, सगळ्यामध्ये जो तत्पर असतो तो धर्मात टिकतो. आणि ज्यांनी प्रमाद केला समजून घ्या धर्मापासून दूर जातो. मग हा चांगला का वाईट आहे? हा पण तेच करतोय ना. पण नको त्या दिवशी करतोय, नको त्या वेळी करतोय, अनावश्यक करतोय. आवश्यक करत नाही. आवश्यक करणं तर ठीक आहे, पण अनावश्यक रीतीने काय घडी केलेलेच कपडे काढायचे, विस्कटायचे आणि परत घडी करायचे. बरं का? शहाणा का वेडा. धुतलेलेच भांडे काढायचे आणि स्वच्छ नाहीत म्हणून काढून धुवत बसायचं आणि रट्टा मारून मारून आणि मग परत ठेवायचे. म्हणजे हे शहाणपणाचं लक्षण नाही. ज्या दिवशी उलटं जिनवाणी वाचायला किंवा काहीतरी आपलं भरपूर मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, काहीतरी आपले परिणाम विशुद्धीचा, पण त्या दिवशी हा जीव उलटा अशा गोष्टींमध्ये वेळ घालवेल आणि वाचायला किंवा स्वाध्यायाला ध्यानाला वेळ मिळत नाही असं म्हणणार, तर त्या जीवाचा उद्धार कसा होणार? होऊ शकत नाही. शोक एक लक्षण घेतलं होतं आपण परवा. मग आपले जर मुलं किंवा आपल्या कुटुंबीजनांना वैराग्य झालं आणि ते जर पुढं सरकतायत काहीतरी व्रत घ्यायला, संयम घ्यायला वगैरे, तर तिथं आपण शोक केला, मग पराच्या बाबतीत असू दे किंवा स्वतःच्या बाबतीत असू दे, शोक हे लक्षण सांगितलं निर्लेश्यचं आहे. जसं श्रेणिकाला समजलं की तो नरकाला जाणार आहे, काय केलं? शोक करत बसला ना, मला नाही जायचं म्हणून. असं कसं मी जाणार नरकाला, असं म्हणून तो शोक करू लागला. मग तिथं ते उदाहरण सांगितलं, म्हणजे तो जेव्हा मुनिराजांकडे गेला तर मुनिराजांनी खूप चांगलं सांत्वन केलं त्याचं. म्हणले जसं तो राजा होता आणि त्यांच्या राज्याचा हा नियम होता, 1 वर्षभर का काय, वर्षभर राजा का 5 वर्ष राजा त्याचं कार्य झालं ना, 5 वर्षांनी त्याला काढून टाकायचं. जसं 5 वर्षांनी मोदी रिटायर होणार, मग तसं त्याला काढून टाकल्यावर त्याचं काळ संपल्यावर त्याला जंगलात टाकायचं असं रूल होता. जंगलातच जाणार तो जो राजा होणार तो, असं रूल असल्यामुळं कोण राजा व्हायलाच तयार होत नव्हतं. का? 5 वर्ष सुख भोगायचं आणि 6व्या वर्षानंतर मरण येईल तरी चालतंय, पण जंगलात टाकायचं त्याला, असं त्या राज्याचा रूल होता. आणि मग कोण त्यामुळं राजा होईना, आणि यावेळी ज्याला राजा बनवलं होतं जबरदस्ती, तर त्यांनी काय केलं? हे सगळं बघून आपला विवेक वापरला, शोक नाही करत बसला. हा शोक करणार आहे ना, त्या राजांनी शोक नाही केला की मला 5 वर्षानंतर मरायचं, आत्ताच मरायला लागलाय मग ह्या परिणामाने. मग त्यांनी काय केलं? विवेकाने त्या 5 वर्षामध्ये त्या जंगलात सुद्धा राज्य उभं केलं, म्हणजे राजमहाल बांधला, सगळ्या सुखसोयी केल्या, सगळं काय असेल ते. कोण अडवणार आहे त्याला? फक्त 5 वर्षांनी जंगलात जायचं एवढंच रूल होता. त्यांनी कुठं सांगितलं होतं की जंगलात काय करायचं नाही तू म्हणून. त्यामुळे त्यांनी जंगलात सुद्धा नगर वसवलं आणि सगळ्या आपल्या सुखसोयी केल्या, आणि 5 वर्षानंतर हे जा म्हणायच्या आधी गेला आणि तिथं जाऊन उलटं आता निर्भार राहू लागला. उलटं इथं तर भार होतं राज्याचं सगळं बघायचं, आणि मग त्यामुळे त्याचा शोक संपला, आकुलता संपली, आणि तिथं उलटं सुखपूर्वक त्याचं जीवन सुरू झालं. तसं महाराजजींनी त्याला श्रेणिकाला संबोधन केलं. भले इथून मरून कुठं जाणार आहे? नरकात जाणार आहे रंजुकाकी. कोण?
श्रेणिक राजा, जरी नरकात जाणार आहे तरी तू काय कर, बांध ना महाल तिथं, असं म्हणले का? कुठं बांधायचं आता? नरकात महाल बांधायचं का काय? तर तिथं सांगितलं त्यांनी जसं आपली सोय केली पुढची, की जिथं मला दुःख होणार आहे अशा ठिकाणी काहीतरी आत्तापासून काय म्हणायचं, प्रिपरेशन करणं, तर त्याच्या निमित्तात त्याला सुखाचा अनुभव तिथं सुरू झाला ना. तसं तू काय कर, इथून मरून नरकात जाणार आहे तर तिथं मला दुःख होऊ नये असं आत्ता कर. काय कर मग, जसं त्या माणसाने काय केलं, शोक करत बसण्यापेक्षा आनंदाने आत्ता पण जगला आणि पुढं पण आनंद मिळेल अशी सोय केली. तसं महाराजजींनी सांगितलं की तू आत्तापासून प्रत्येक क्षण आनंदात जग, प्रसन्नतेमध्ये घालव. तिथं मिळणार आहे दुःख, तिथं नरकाचं आयु मिळणार आहे, आत्तापासून का भोगतोयस? आत्तापासून का परिणामातून नारकी बनायचं, तिथल्या अनुभवाला आत्ता का बरं भोगायचं? त्यामुळं तू इथं हे क्षण न वाया घालवता सगळं शेष आयुष्य जेवढं मिळालं आहे तेवढं साधनेमध्ये घालव, आत्माराधना किंवा अनुभूतीमध्ये घालव, तर असा आनंद प्राप्त होईल की निमाने पुढं गेल्यावर पुढच्या भवामध्ये सुद्धा तुझी सुखरूपाने सोय होणार. सुखाची सगळी सामग्री अशी मिळणार किंवा ज्ञान असं सुखी राहणार की तिथं कोण कोणाला दुःखी बनवू शकणार नाही. म्हणून शोक करण्यामध्ये जो वेळ घालवतो तो निर्लेशावाला जीव नियमाने दुःखाला प्राप्त करतो. आणि त्या संबोधनाने सावधान झाल्यामुळं श्रेणिकाने सांगितलं आपले परिणाम उत्कृष्ट करून सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, क्षायिक सम्यक दर्शन झालं, तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला. काय करायला पाहिजे अजून आता? बस तिथं आहे तरी सुद्धा आनंद भोगतोय, मग कुठं जायचं आहे आपल्याला? तिकीट काढून ठेवू काय? पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नरकापर्यंत जायला येते तुम्हाला. फास्ट, एकदम फास्ट ट्रेनने जायचं कुठल्या तरी. तर तिथं जायचे भाव आपल्याला कधी होऊ नयेत. असा प्रत्येक क्षण आपल्याला सुद्धा अतिंद्रिय सुखामध्ये घालवायला पाहिजे, अशी आपली आत्ता तयारी करा, तर आपलं सुद्धा जीवन सुखमय होणार. हो जाणार. आरंभ परिग्रहाने रहित, निरारंभ निष्परिग्रह जीव जाणा. हा मी आत्मा शोक करणारा नाहीच. शोक दुःख भय हा माझा स्वभाव नाही. अशोक स्वरूपोऽहम्, निर्ग्रंथ स्वरूपोऽहम्, दिगंबर स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहंताण.